हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आत्ता आवरलं माझं सगळं, म्हणजे त्यांना डब्बा वगैरे करून दिले. माझे मिस्टर नाईटला जातात ना, मग त्यांना डब्बा वगैरे दिला, स्वयंपाक झाला. आता आमचा स्वयंपाक करायचा आहे चौघांचा. तर मला ना तेच परत परत विषय मला पण नाही काढा वाटत, चांगलं नाही वाटत. त्याच विषयावरती बोलणं, तेच टॉपिक म्हणलं तर मलाही नाही चांगलं वाटत आहे. आपण काही करून बोलावं लागते. आता मी काल जो व्हिडिओ टाकला की असं म्हणजे तुम्ही बोलू नका, असं फक्त मी तेवढंच सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मला परत एक कमेंट आली की तू कोण म्हणे बोलणारी, असं तसं. मी सांगते ताई, तुम्ही मी जो व्हिडिओ बनवला आहे का, त्या माझ्या व्हिडिओ खाली कमेंट केलेली आहे, त्याच्यामुळं मग मला बोलावं लागले पहिली गोष्ट तर. आणखीन राहिला प्रश्न, मी एका व्हिडिओला कमेंट केला होता की नाही बाबा, मला तो करिश्माचा पॉडकास्टची जी शॉर्टमध्ये व्हिडिओ आला होता ते म्हणजे ऐकून मला कसं तरी झालं. कारण काही गोष्टी जो भोगतो का माणूस त्यालाच कळतं समोरच्याचं दुःख. पण जे सहन करतं, ज्याला काही त्रास झालेला असतं ना, दुःखातल्याच माणसाला दुःख कळतं. सुखातल्या माणसाला दुःख जर सांगायला गेलं ना तर त्याला कळत नाही. तर तो अशातला भाग आहे. आता मला त्या करिश्माचा तो शॉर्टमधला व्हिडिओ पाहून ना मला कसं तरी झालं. तर मी तिथे कमेंट केली. मला पूर्ण तो व्हिडिओ ऐकावा नाही वाटला, मी पूर्ण बघितला पण नाही. म्हटलं बापरे, म्हणलं मला ते ऐकूनच कसं तरी होते. म्हणलं माझी हिंमत नाही झाली पुढचा व्हिडिओ पूर्ण बघण्याची. तर त्या माझ्या कमेंटला पण एक कमेंट आली एका ताईची की ते फौजीची असं काहीतरी त्यांचं नाव आहे, मला नाव लक्षात नाही, मी कमेंट इथे लावून देईल. तर त्या म्हणे सगळं खोटे. ताई, पण मला काय म्हणायचं माहिती आहे का, खोटं असं जेव्हा माणूस त्याच्यासोबत घडतं का, त्यावेळेला जेव्हा तो विषय निघतो ना, त्याच विषयावरती ना, म्हणजे ज्या वेळेला ती आठवण, ते सगळी मेमरी अशी आठवती, माणूस बोलतो का, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सपिरियन्स बघायचे फक्त. मग समजतं की खरं आहे का खोटं आहे, ती व्यक्ती आपल्याला म्हणजे खरं सांगते का ड्रामा आहे. खोटं जे कोणी सांगतं ना, तर लगेच लक्षात येऊन जातं. कसं माहिती आहे का, सांगते वेळेस त्याच्या चेहऱ्यावर भावच नसतात. आणि ज्या माणसासोबत घडतं तो माणूस जेव्हा कधी पण आयुष्यात त्याला ती गोष्ट आठवण येईल ना, त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ना आपोआप बदलतात. बदल म्हणायची गरज नसती, माहिती आहे का. तर एवढं खोटं मला सांगा, सगळं सोशल मीडियावर खोटं सांगून तिला काय मिळणार आहे का? तुम्ही असं कसं म्हणू शकता खोटं बोलते म्हणून? का तुम्ही गेले होते तिला पहिलेच्या घरी जेव्हा तिला त्रास होता, तिला असं म्हणजे ह्या सगळ्या ज्या यातना तिनं भोगल्या, जे काही गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंतच्या झाल्या, ती जेव्हा हे सगळं भोगत होती किंवा हे सगळं ती सांगते, तुम्हाला खोटं वाटतं? तर ते सोबत होता का तुम्ही? तुम्ही म्हणजे मी असं विचारते बरं का, तुम्ही असं पर्सनली तिला ओळखता का? तुम्हाला माहिती आहे का तिच्यासोबत काही झालेलं नाही, पण तरी पण ती खोटं बोलती म्हणून? तसं असेल तर तुम्ही सरळ सांगा ना, मी तिच्यासोबत राहिलेली आहे, तिला भेटलेली आहे, मला माहिती तिच्यासोबत काही झालेलं नाही, असं डायरेक्टली सांगून द्या ना तुम्ही. पण तुम्हाला माहिती नसताना करताना एखाद्याबद्दल असं एखादं सांगते ना, तर ते खोटं आहे असं नका बनवू ना. मी तुम्हाला सांगितलं ना, की तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसतील ना, तर ऑप्शन आहे ना, व्हिडिओ नका ना बघू तुम्ही. पण एकाच्या मागं हात धुवून लागले की त्याच्याच मागं लागायचं का? ते असं झालं, सासरी कसं 2 सुना असले, एक सुनाकडनं जर असं चांगलं काही भेटलं, तिच्या माहेराकडनं सपोर्ट वगैरे असला ना, तर त्या सुनाला ना असं डोक्यावर ठेवतात घरामध्ये. आणि ज्या सुनाकडनं काही सपोर्ट नसतो, जिला काही म्हणजे खूप गरिबीतली आलेली असते, जिला कोणी विचारणार नसतं, ती कितीही कष्ट करू दे, कितीही प्रामाणिकपणे राहू दे, तिच्या मागं अख्खं घर हात देऊन लागते. तसं झालं या यूट्यूबचं तर. सगळं सुटलं. आता तिचं जर असं काही चांगलं चाललंय. इतके दिवस अगोदर तिच्या कमेंट म्हणजे व्हिडिओला असे कमेंट नव्हते, असं काहीच नव्हतं. सगळं व्यवस्थित होतं. जसं तिनं ती लग्नाची व्हिडिओ टाकते, तिचं म्हणजे तिला पॉडकास्टला बोलवलं 2-3 चॅनलवरती. जसं म्हणजे तिचं थोडंसं ओळख निर्माण झाली, की लगेच चालू झाली कमेंट करायला, ती खोटं बोलतीये, ती असं करतीये, तसं करतीये. असं कसं बोलू शकता यार? म्हणजे हात धुवून एकाच्याच मागं लागायचं. त्याचा पार जीव जाऊस तर त्याला सोडायचं नाही. असंच असतं का? ते बरोबर झालं. सासरी तेच आणि हे YouTubeवरती तेच. अरे हे पण बघा ना, तिच्या बाजूने 100 लोकं बोलतायत.
तिला आणि मला एक म्हणायचं आहे, तुम्ही व्हिडिओ बघू नका. ज्याला खरं वाटेल ते लोकं व्हिडिओ पाहतील तिचे, आणि ज्या लोकांना तिचं पटतं, की बाबा खरंच तिला काही झालंय, तिला त्रास होतो, ज्या लोकांना कळतं ते लोकं व्हिडिओ पाहतील, आणि ज्यांना नाही समजत आहे, खोटं वाटतंय, तर तुम्ही नका बघू. नाही तरी पण तुम्हाला जर तरी जरी तुम्हाला पाहायचा असेल व्हिडिओ, एंटरटेनमेंट म्हणून बघा ना. तुम्ही विनाकारण कसं बोलू शकता? म्हणजे एक बाईच बाईला एवढं कसं बोलू शकते? एवढी ती लँग्वेज काय, मी ती लँग्वेज नाही बोलू शकत. मी दुसरी एक कमेंट त्यांनी केली होती, ती थोडीशी मोठी होती. त्या कमेंटमध्ये पण काय लँग्वेज आहे ती, काय भाषा आहे? बाई माणसांनी अशा शिव्या वापरावा, असं ते तोंडातून शब्द आणावा. म्हणजे किती निर्लज्जासारखी गोष्ट झाली. हे बोलणं म्हणजे शोभतं का बरं? एखाद्या लेडीजला हे अशा शिव्या देणं, सोशल मीडियावरती हे असं बोलणं शोभतं का? किती सांगून बाबा लईच अवघड आहे तुम्हा लोकांचं, खरंच ना. जगू द्या ना. ज्याचं आयुष्य त्याला जगू द्या. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. तुम्हाला पाहायचं आहे ना, तर फक्त तात्पुरतं पहा ना व्हिडिओ, एंटरटेनमेंट बघायचं आणि द्यायचं सोडून, इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. पण तिथे कमेंट करायची गरज आहे का? पण हे नाही समजत आहे तुम्हाला, तुम्ही जेव्हा कमेंट करताय तिथे व्हिडिओ खाली 3-3 वेळेस कशाही घाण, ते किती लोकं वाचतात ती कमेंट. प्रत्येक लोकांचं मग त्यावरती रिॲक्शन येतं, की तू लक्ष नको देऊ. म्हणजे तिला सांगतात, की तू लक्ष नको देऊ बाबा, पण तुम्ही वाईट होताय ना तिथे कमेंट करून. तर कमेंट करू नका. मला तर ना खरंच शब्दच नाही आहे काय बोलावं काय नाही तर. मला एवढं बोलता नाही येत म्हणा, पण मला ना ते वाईट वाटते त्या कमेंट पाहून, ते कमेंट वाचून. खरंच ना, म्हणजे रिअल लाईफमध्ये पण तेच असतात. एकूण एकाला बायका जळणाऱ्याच असतात आणि सोशल मीडियावर ऑनलाईन पण जळणाऱ्याच असतात. अरे अशाने ते YouTube जळून जायचं ना. एवढं जळफळाट नका ना करू. ते YouTube एके दिवशी जळून जायचं आणि सारं YouTubeच बंद पडेल. हे कॉमेडीचा विषय झाला. मी एक जोक म्हणून बोलले एवढं. पण मला खरंच सांगायचं आहे, की तुम्हाला ताई सांगते मी, ते फौजीची काय विष्णू का वैशू काहीतरी आहे आयडी, मला लक्षात नाही तेवढं नाव. पण तुम्ही खरंच ना कमेंट नका करू तशा. त्याने काय होतं माहिती आहे का, कुणाचं काही नाही जात. ते तुम्ही जे कमेंट करता ना त्यावर तुमचं कॅरेक्टर जज केलं जातं परत. काय करायचंय आपल्याला? आपण तिथं होतो का? तिला त्रास ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपण डोळ्यानं पाहिलंय का? नाही ना. तिनं भोगलंय ना त्या सगळ्या. एवढं माणूस खोटं नाही बोलत. एखादी 1-2 गोष्टी छोट्या-मोठ्या खोट्या बोलतं, पण एवढ्या टोटली खोटं नाही बोलू शकत. आणि तिचं जर एवढं सगळ्या गोष्टीनं खोटं असतं ना, तर तिला एवढे मोठे-मोठे लोकं साथ कशाला दिली असती? आता ते माधुरीताईंनाच मला एवढं काही डीपमध्ये नाही माहिती, पण माधुरीताईंनाच तिला त्या प्रॉब्लेममधून काढलेलं आहे. तिला डिव्होर्स घेऊन देण्यापर्यंत मदत केलेली आहे. सगळ्या गोष्टीची मदत केलेली आहे. मला मोठे-मोठे लोकं म्हणजे आता वयानं मोठे आहेत, त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टीनं त्या मोठ्या आहेत. त्यांनी 4 पावसाळे आपल्यापेक्षा जास्त बघितलेलं आहे. त्यांना कळतं कोण चुकीचं आहे, कोण. आणि जेव्हा बाहेर माणूस वावरायला निघतं ना, त्यावेळेला कळतं की जगातलं ठेस खाऊनच माणसाला समजतं की ही व्यक्ती खरी बोलते आणि ही व्यक्ती खोटं बोलते. ही म्हणजे चांगली आहे, ही वाईट आहे, हे कळतं, अनुभव येतं. एवढे मोठे-मोठे व्यक्ती, त्या आता माधुरीताई काही कमी नाही आहेत. तर त्या एवढ्या मोठ्या असून मग करिश्माला साथ दिली असती का? त्यांचा काय फायदा होता करिश्माला मदत करण्यात? मला सांगा. करिश्माची एक 20-25 लाखाची प्रॉपर्टी त्यांना भेटणार होती. तिच्यामध्ये काहीतरी खरेपणा दिसला, त्यांनी काही गोष्टी बघितल्या, त्यांना जाणवलं, तेव्हाच त्यांनी तेवढी मदत केली असेल ना. कोणी कुणाला मदत करत नाही माहिती आहे का? आणि ज्याच्यावर घडतं ज्याच्यासोबत ना, त्या परिस्थितीत जर आपण बघितलं ना, मग समजतं की नाही बाबा खरंच घडली. आता आपण नंतरच्या तेव्हा काही जसं काय आपण बघितला होती तो होतो, की बाबा तिच्यासोबत काही त्रास नाही झालेला. ती फक्त सोशल मीडियावरती सिम्पतीसाठी बोलते. हे असं मग ठीक आहे, की तुम्ही जर तिच्यासोबत होते तर आम्ही मानलं असतं खरं त्या गोष्टी. पण नाही, आम्ही बघितलेलं आहे आणि तिच्या लग्नाच्या अगोदर पण मी तिला एक वेळेस भेटलेली होते, तर मी पाहिलेलं आहे तिला. तिची तब्येत काय होती, तिची अवस्था काय होती, तिला म्हणजे. आणि खरं सांगू का, ज्यांना चांगला जॉब आहे त्याच लेडीज एकटं सगळं काही करू शकतात.
ज्यांना जॉब नाही, कुठं तर 10-5,000 सॅलरी येते, त्या व्यक्तीवरती घराचं घर भाडं, घर चालवणं, लेकराचं शिक्षण, एक लेकरू सांभाळणं, स्वतःला सांभाळणं, ह्या गोष्टी ना स्वतः करून बघा, मग कळतं 10,000मध्ये घर भागतं का सगळ्या गोष्टी. आणि जे प्रत्येक ह्याच्या खाली म्हणताना कमेंट करून लोकं की नाही पैशासाठी त्या म्हणजे त्या माणसाशी लग्न केलं, पैसा पाहून केलं. अजय जगात असं कोण आहे मला सांगा ज्याला पैसा नको आहे, ज्यानं पैसा नाही पाहून. मग तिनं पाहिलं तर काय चुकी केली? तिच्या लेकराच्या सेफ्टीसाठी तिनं सगळ्या गोष्टी केली ना. आणि मला एक म्हणायचंय, पैसा देणारा तिचा नवरा आहे, घेणारी ती आहे. त्या दोघाचं डिसिजन, त्या दोघाचे पैसे चालले, त्या दोघाला चांगलं वाटतंय, त्या जिजूला चांगलं वाटतंय तिच्यावरती खर्च करायला. तर आपल्याला काहून एवढं जळफळाट हो? एवढा जळफळाट ठेवू नये कुणाबद्दल पण. तर तुम्ही असं स्वतःला विचार करा की नाही बाबा, जाऊ दे बाई. किती जरी सांगितलं ना तुमचं हाय तेच आहे. रात्रभर रामायण सांगा आणि सकाळी उठून रामाची सीता कोण म्हणलं तर बहीण म्हणून उत्तर येतं. अशी गत झाली. लयच बापरे! गावाकडे तरी एवढ्या पंचायती बसत नसतील, तेवढ्या पंचायती इथं बसतात. मला नव्हतं माहिती बाबा एवढे पंचायती राहतात म्हणून. आता जसं मी कंटिन्यूली व्हिडिओ पाहते, तिचं पॉडकास्ट आलं, आवडीनं ती पॉडकास्ट बघायला गेले मी. तिथं खाली लगे कमेंट चालूच. ती खोटंच बोलतीये, ती अशीच आहे, ती तशीच आहे. तुम्ही गेले होते का तिथं पाहायला? तर विनाकारण कशाला बोलायचं? ज्या गोष्टी आपण डोळ्याने आणि कानाने ऐकू का तेव्हाच मग त्या गोष्टी खऱ्या धरायच्या. कारण डोळ्यात आणि कानात पण 4 बोटाचा अंतर असतो माहिती आहे का? कधी कधी कानानं ऐकलेली गोष्ट पण खोटी ठरू शकते आणि कधी कधी न ऐकता डोळ्यानं पाहिलेली गोष्ट पण खोटी ठरू शकते. तर ज्याचं त्याचं राहिलं, तिनं भोगल्यात त्या व्यातना, तिला माहिती सगळ्या गोष्टी. तुमचं जर लग्न नसेल झालेलं तर तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाहीत. आणि जर समजा लग्न झालेलं असेल तर तुम्हाला नवरा चांगला भेटला, पुन्हा घरचे चांगले भेटले, त्यामुळे त्या दुःखाची जाणीव नाही. पण त्यांना विचारा ज्यांचं खरंच सगळं काही म्हणजे एवढं चांगलं लग्न करून, एवढा खर्च करून, एवढ्या आशेने मुली तिथे जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर लगे महिन्या 4-6 महिन्यामध्ये सगळं घरचं कळतं, घरातले कसे वागवतात. मग ते काय दुःख असतं ना त्या मुलींना विचारा. पण असं मला एवढंच म्हणायचं आहे, हा मी व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण होतं की प्लीज असे कमेंट करू नका. एखाद्याचं चांगलं चाललं, एखादं पुढं जातं, एखादं म्हणजे ते मागचं जे काही ते सगळं विसरून जर पुढं जात असेल ना, तर त्याला जाऊ द्या ना पुढं. तुम्हाला चांगलं म्हणजे विष बोलता नसेल येत तर वाईट पण बोलू नका. एवढंच म्हणायचं आहे, बाकी काहीच नाही म्हणायचं. बस तुम्ही ते मी कमेंट जी केली होती त्या कमेंटला तुम्ही रिप्लाय दिलं होतं की ती खोटं बोलते म्हणून. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बाकी काही विषय नाही आहे, कारण मी स्वतः पाहिलेला आहे. 2-3 वेळेस मी तिला भेटली आहे. त्यामुळं मग मला माहिती की तिची लगेच ओळखून येतो. ते म्हणतात ना घरची कळा अंगण सांगती, ते लगेच ओळखून येतं माहिती आहे का. त्यामुळं मग मला वाटलं कुठंतरी, मला वाटलं काय, मला विश्वास आहे ते झालंय तिच्यासोबत तेच ती सांगते. आणि कुठलीच अशी जगात बाई नाही आहे की स्वतःहून पंचनामा करेल स्वतःच्या इज्जतीचा म्हणून. अशी कुठलीच जगात बाई नाही आहे. किती खालच्या लेवलचं जर ती काम करत असेल ना तर स्वतःहून कधीच इज्जतीचा पंचनामा मांडत नाही. काहीतरी त्या मागं कारण असतं, बिना कारणाचं कोणी बोलत नाही. त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे, मला रिक्वेस्ट करायचं आहे सगळ्यांना की प्लीज तुम्हाला बघू वाटलं तर तिचे व्हिडिओ बघा, नसेल बघायचे तर नका बघू, पण असे काही कमेंट करू नका. बस एवढंच म्हणायचं आहे.